नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कदम स्टडी पॉइंट या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। माझं नाव श्रीकांत कदम। आज मी तुम्हाला घेऊन आलेलो स्पेशल बॅच पोलीस भरती 2024 संपूर्ण अंकगणित बेसिक सिलेबस। तर हा पोलीस भरती सिलेबस आहे। अंकगणित 25 मार्क आणि बुद्धिमत्ता 25 मार्क राहते। तर 25 अंकगणितामध्ये 25 पैकी 25 कसे मार्क घ्यायचे ते आज तुम्हाला मी सांगणार आहे। तर तुम्ही चॅनल नवीन असाल तर आता सबस्क्राइब करा आणि त्या बेल आयकॉनला क्लिक करा। पुढच्या नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल। व्हिडिओची क्वालिटी पाहून इष्ट करू नका, व्हिडिओ एंड करू नका, कारण क्वालिटीला काही महत्व नाही, कंटेंटला महत्व आहे। आज मी तुम्हाला सांगणार आहे की पोलीस भरतीच्या गणिताच्या पेपरमध्ये 25 पैकी 25 मार्क कसे घेणार त्याच मला सांगणार आहे। फक्त इथून सुरुवात करा, अंकगणिताला इथून सुरुवात करा, एकदम बेसिक पासून झिरो टू हिरो। जर तुम्हाला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार येत नसेल तरी चालेल, आजपासून एकदम बेसिक पासून सुरुवात करणार आहे मी। तर हा व्हिडिओ पण असे विद्यार्थ्यांना की जे खेड्यातील आहेत, ज्यांना अंकगणित भीती वाटते, तर मी तुम्हाला अंकगणित परफेक्ट कसं करायचं आज तुम्हाला मी सांगणार आहे। तर सगळ्यात आधी काय करायचं, तुम्हाला 2 ते 19 आणि 23 आणि 29 चा पाठच करायचा आहे। 2 ते 19 20 पर्यंत काय गरज नाही, 2 ते 19 आणि 23 आणि 29 चा पाठ करावा लागते। 30 पर्यंत पाठ करायची गरज नाही, पण एवढे मित्रांनो कोणत्याही गणिताचे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी 2 ते 19 पाढे आणि 23 आणि 29 पाढा असा आहे की ते आपण कोठे आपल्याला लागणार आहे गणितामध्ये। म्हणून तुम्ही एवढी कृपा करा, 2 ते 19 आणि 23-29 पाढा तयार करा। मी जे सांगेल ते करा मित्रांनो। तुम्हाला इथून पुढे गणिताची कधीच भीती वाटणार नाही। मी जे सांगेन ते करा। मग तुम्हाला काय करायचंय, वर्ग 30 पर्यंत पाठ करायचा आहे। वर्ग आपला 30 पर्यंत पाठच करून टाकायचा आहे तयार करून। 30 वर्ग पाठ करायचा आपला पर्याय नाही, कारण आपला वर्ग 30 पर्यंत पाठ शिवाय वर्गमुळे काढत नाही आणि काहीच करत नाही। त्याच्यामुळे आपल्याला वर्ग 30 पर्यंत पाठ पाहिजे। त्यानंतर घन 10 पर्यंत मित्रांनो पाठ पाहिजेच। 10 पर्यंत कमीत कमी पाठ पाहिजे। 10 पेक्षा जास्त असेल तर मग कमीत कमी 10 पर्यंत घन पाठ असलेच पाहिजे। त्यानंतर आपला पाहणार होतं वर्गमूळ पुढच्या चॅप्टर मध्ये सांगेल कसं काढायचं। त्यानंतर घनमूळ, त्यानंतर लसाई मसाई, त्यानंतर दशांशपूर्णांक, त्यानंतर घातांक आणि कंचे भागाकार गुणाकार बेरीज वजाबाकी। इथं आपण पाहणार आहोत। हे सिलेबस असा सिलेबस आहे। तर हे सिलेबस आहे मित्रांनो। त्यानंतर खूप पाहणार आहोत आपण सरासरी, जे घातांक, हे जे असं आपण ते चॅप्टर संपूर्ण अंकगणित सिरीज घेणार आहे आपण या बॅच मध्ये। तुम्हाला काय करायचं माहिती की फक्त एवढे जे बेसिक आहे आणि परफेक्ट करा तुम्ही। तुम्हाला याच्यानंतर गणिताची कधीच भीती वाटणार नाही। एवढे जे गणित धडे चॅप्टर आहेत का ते तुम्ही परफेक्ट करा। काय करायचं, पाठ करायचं फक्त 2 ते 19 आणि 23-29 वर्ग 30 आणि घन 10 पर्यंत पाठ केले, संपलं मित्रांनो। तुम्हाला पाठ एवढंच करायचे, बाकी हे तुम्हाला दिसेल ना ते ऑटोमॅटिक तुम्हाला समजून जातात। एक चुटकीमध्ये सांगणार आहे मित्रांनो, चुटकीमध्ये तुम्ही काढू शकता मित्रांनो। फक्त तुम्हाला हे काय, 2च सूत्र पाठ करायचे, 2 ते 19 आणि 23-29 पाठ करायचा आहे आणि कमीत कमी 30 पर्यंत वर्ग पाठ पाहिजे आणि घन 10 पर्यंत पाठ पाहिजे मित्रांनो। ओके। त्यानंतर वर्गमूळ आपण अशा पद्धतीने सांगणार होतं, जे पुढच्या चॅप्टर मध्ये अशा पद्धतीने सांगणार होतं, कधीच विसरणार नाही मित्रांनो, तुम्ही कधीच विसरणार। वर्गमूळ पुढच्या व्हिडिओ सांगणार आहे, घनमूळ मी अशा पद्धतीने सांगणार आहे, तुम्ही कधीच विसरणार नाही। कोणता क्वेश्चन पेपर अवघड असू द्या, कितीही मोठी संख्या असू द्या, पेपरमध्ये तुम्ही इझिली वर्गमूळ घनमूळ काढू शकता मित्रांनो। तर आपण इथून सुरुवात करणार आहोत, हा एक क्वेश्चन पेपर संपूर्ण चॅप्टर। त्यानंतर आपण बुद्धिमत्ता सुरुवात करणार आहोत, ज्याच्या पाण्याचे टांके वय असं असते ते संपूर्ण बुद्धिमत्ता अंकगणितासाठी हा चॅनल खूप महत्वाचा आहे। आणि जीकेचे काही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत या चॅनलवर, तुम्ही पाहू शकता। प्लेलिस्ट आहे पोलीस भरती 2024 म्हणून। एवढं करा मित्रांनो। हे चॅप्टर मी पुढच्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे, काय वर्गमूळ, घनमूळ, लसाई मसाई, दशांशपूर्णांक, घातांक, कंचे भागोमय व सगळं सांगणार आहे। कंचे भागाकार गुणाकार बेरीज वजाबाकी पासून सुरुवात करणार आहे। बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार पासून मी सुरुवात करणार आहे मित्रांनो। फक्त तुम्हाला माझे व्हिडिओ रेग्युलर रोजचा एक व्हिडिओ टाकणार आपण पोलीस भरतीसाठी। फक्त तुम्ही 2 ते 19 आणि 23-29 पाठ करा, वर्ग 30 आणि घन 10 पाठ करा, वर्ग 30 पर्यंत आणि घन 10 पर्यंत पाठ करा। त्याच्यानंतर वर्गमूळ, घनमूळ, मसाई, लसाई, दशांशपूर्णांक, घातांक एवढे बेसिक आहे मित्रांनो। एवढं जर परफेक्ट असेल तुम्हाला, एवढे जर हे बेसिक अंक परफेक्ट असेल तर किती क्वेश्चन अवघड असू दे गणिताचा इझिली सॉल्व्ह करू शकता तुम्ही, एका मिनिटात नाही, एका सेकंदात। तर आजच्या पुरतं एवढंच। आपण सगळे हे टॉपिक घेणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये। तर पुढच्या व्हिडिओ आताच माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद, थँक्यू।